चला डीके स्पोर्ट्स संघ आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. कुठल्या प्रकारची टीम मीटिंग नको आपल्याला. जे काही मागण्या असतील आपल्याला पुरवल्या जातील. नवीन चेंडू असेल तो देखील दिला जाईल, परंतु आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. दोन फलंदाज देखील एंट्री झाले. बाली भूर आणि अर्जुन बाली भांगरे आणि अर्जुन बांगर. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच आपण देखील घाई करायची आहे. लाईट बंद करा. ते बॅटनी घे इकडे सागर ती लाईट खुर्ची घे. चला सामन्याला सुरुवात. पहिला गोलंदाज आहे तो निलेश पागी. ओहो पहिला चेंडू नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया एक धाव पूर्ण केली आणि आपलं अकाउंट ओपन करताना वाली. आता मात्र स्ट्राईकला अर्जुन. ही शहापूर संघाची A1 जोडी बाली आणि अर्जुन. पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल. बघूया दुसरा चेंडू अर्जुन. ओ लेग साईडच्या दिशेने फटका. बघूया एक धाव पूर्ण करेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. नक्कीच चांगलं असं क्षेत्ररक्षण तिथं तन्मय यांचं आणि एकच धाव. चांगलीशी गोलंदाजी. 3 षटकांचा सामना. पहिलं षटक घेऊन आला तो निलेश पागी. पहिल्या चेंडूवरती सिंगल. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. बघूया तिसरा चेंडू. हो स्लोवर चेंडू होता परंतु तो बाली याने परतला आणि चेंडू फेकून दिला सीमेरेषे पार. षटकार. तिसऱ्या चेंडूवरती आलेला हा षटकार. धाव संख्या झाली ती 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. चौथा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू एका लेग साईडच्या दिशेने मारता प्रयत्न. बघूया एकदा पूर्ण करेल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं नवीन यांचं आणि बघता चौथी धाव घेण्याचा प्रयत्न. इथं काय घडतंय तर बाली याला धावचित झालाय फलंदाज बाली. एक मोठा फलंदाज. नक्कीच एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न करताना बाली भोर इथं बाद झालाय. चार चेंडू 9 धावा. बघूया 5वा चेंडू निलेश पागी. हो चांगलासा फटका. बघूया तिथे क्षेत्ररक्षण देखील आहे नवीन. एक धाव पूर्ण करतील. आता मात्र एकच धाव या चेंडूवरती. चांगलीशी गोलंदाजी म्हणावं लागेल निलेश पागी यांची. 5 चेंडू आतापर्यंत हाताळला गेले. 5 चेंडू मध्ये अवघ्या 10 धावा खर्च केला या गोलंदाजाने. अजून षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र स्ट्राईकला अर्जुन कॅन्डी संदीप. या चेंडूवरती देखील एक सिंगल आणि षटक संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बघायला गेली तर धाव संख्या आहे ती 11 धावा. चला गोलंदाज आपण देखील घाई करायची आहे. 6 वाजून 47 मिनिटं झालेले आहेत. अजूनही आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे त्यामुळे आपण देखील घाई करायची आहे. दुसरे षटक घेऊन आले ते सागर. पहिला चेंडू सागर याचा आणि नक्कीच खराब असा चेंडू. वाईट +1 अशा 2 धावा. धावसंख्या झाली ती 13
13 धावा. या गोलंदाजाचा नक्कीच जेवढं कौतुक केलं जाईल तेवढं कमी. मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती या गोलंदाजीने. आता मात्र शॉर्ट ऑन पुल पॉवरफुल अर्जुन बांगर यांच्या बॅट मधनं येतोय हा. दन 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 करत षटकार. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाज अर्जुन याने. बघूया पुढील चेंडू पुन्हा एकदा सागरचा. आता मात्र चांगला असा चेंडू, कुठल्या प्रकारची धावणी या चेंडूवरती. निर्धाव असा चेंडू, थोडीशी गती कमी केली या चेंडूवरती. नक्कीच अर्जुनाला देखील असं वाटलं असेल की हा चेंडू देखील त्या स्पीडने येईल, परंतु या चेंडूवरची गती थोडीशी कमी केली, परिणामी निर्धाव असा चेंडू. बघूया पुढील चेंडू पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. हो, चांगली अशी गोलंदाजी सागर यांची. नक्की षटकार आला. त्यानंतर जर बघायला गेलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले गोलंदाज सागर याने. धावसंख्या 19. आतापर्यंत जर बघायला गेलं तर 9 चेंडू पूर्ण इनिंग मध्ये टाकले गेले आणि 19 धावा खर्च केला. आता मात्र लेग साइडच्या दिशेने पटकवला चेंडू, सीमेरेषे पार षटकार. धावसंख्या झाली 25 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने ती निलेश पागे, चांगलं असे क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. धावसंख्या 26 धावा. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू. या चेंडूवरती मोठा फटका येईल का? बघूया. शेवटचा चेंडू सागरेचा आणि नक्कीच शेवटचा चेंडूवरती चांगलासा फटका. पुन्हा एकदा निलेश पागे त्याचं क्षेत्ररक्षण, चांगलासा क्षेत्ररक्षण देखील झालंय. 1 धाव पूर्ण केली आणि बघता षटक देखील संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 27 धावा. बघूया शेवटचं षटक घेऊन आलं तो तन्मय भांगरे, प्रिन्स ऑफ उंबरमाळी तन्मय भांगरे. चला घाई करायची आहे. अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे, तोच म्हणजे अंतिम सामना, फायनलचा सामना. ज्या प्रेक्षकांना जो शेवटचा सामना बघायचा आहे तोच म्हणजे अंतिम सामना, फायनलचा सामना. आमचे सर्व प्रेक्षक इथं थांबलेले आहेत त्या सामन्यासाठी, त्यामुळे आपण देखील घाई करायची. या चेंडूवरती आलेली एक सिंगल. बघूया. आता मात्र स्ट्राईकला पुन्हा एकदा अर्जुन बांगर. शेवट चेंडू हाताळला गेला, तिथे चांगलं असं क्षेत्ररक्षण देखील झालंय आणि नक्कीच धावचित झालाय फलंदाज संदीप उर्फ कॅन्डी. धावसंख्या झाली 29 धावा, 2 चेंडू. या शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक तन्मय भांगरे यांचे. बघूया स्ट्राईकला अर्जुन बांगर, जो वैयक्तिक 7 चेंडू आणि 15 धावांवरती खेळतोय. आता मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, चांगली अशी गोलंदाजी करतोय तन्मय भांगरे. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मारून देत नाहीये. चौथा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडू फेकून दिलाय सीमेरेषे पार षटकार. तेवढी बाहेर जाईल. धावसंख्येचा वेग वाढवताना म्हणजे अर्जुन बांगर. धावसंख्या होती 35 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. बघूया तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होईल का? मुनाफा आले, नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण मुनाफाच्याकडनं. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या अर्जुनने. धावसंख्या झाली 37 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक तन्मय भांगरे यांचा. फर्स्ट इनिंग मधील देखील शेवटचा चेंडू शिल्लक. या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का? जर मोठा फटका आला तर नक्कीच
40+ धावा होतील, परंतु चांगला असं क्षेत्ररक्षण तिथं निलेश पाटील यांच्याकडनं एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न केला गेला. योगेश भोईर यांनी बॉल चेंडू नक्कीच अडवलाय आणि नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना अर्जुन बांगर हा बाद झालाय. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. धावसंख्या झाली 38 धावा आणि 39 धावांचं लक्ष डीके स्पोर्ट संघासमोर. 18 चेंडू आणि 39 धावांचं लक्ष डीके स्पोर्ट संघासमोर. चला मित्रांनो, घाई करायची, आपण थोडं फास्ट व्हायचंय. अजूनही आपल्याला शेवटचा सामना म्हणजे अंतिम सामना खेळवायचा आहे. कसरा क्रिकेट असोसिएशन आयोजित पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा 2025. आपण ज्या चमचमत्याच्या ट्रॉफ्या बघत आहोत तेच म्हणजे सन्माननीय अनिल रामचंद्र खाडे यांच्याकडून या ट्रॉफ्या आपल्याला लाभल्या. तसंच ती पण आहे का, दाखव ना, कर ना इकडे. विनायक नारायण विनायक नारायण थांब ना, ही किती आहे. तसंच विनायक नारायण सावंत साहेब यांच्याकडनं देखील एक चमचमती ट्रॉफी या स्पर्धेसाठी लाभली. त्यासाठी मी त्यांचे देखील मंडळातर्फे आभार मानतो. चला घाई करायची, शहापूर संघ आपण देखील थोडी घाई करायची. 2 फलंदाज देखील एंट्री झाले. सर्व स्पर्धकांना सांगण्यात येतील की येत्या 26 तारखेपासूनही याच मैदानावरती स्पर्धा आयोजित केली आहे. तरी कोणाला एंट्री द्यायची असेल तर कळवावे. नक्कीच एकता चॅम्पियन ट्रॉफी 2025 हा महासंग्राम आपल्या भेटीसाठी येणार. प्रथम पारितोषिक असेल ते 21,000, द्वितीय पारितोषिक ते 11,000, तृतीय ते 5,000 आणि चौथं पारितोषिक ते 5,000. नक्कीच या स्पर्धेचा नक्कीच लाभ घ्या. 26, 27, 28 आणि 29 तारखेला या महासंग्रामाला सुरुवात होईल. बघूया सुरुवात. अर्जुन बांगर करताना गोलंदाजीची पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल. चेंडू 38 धावांची गरज असताना तन्मय भिंगरे, योगेश भोईर 2 फलंदाज आणि गोलंदाजी ट्राय करते शहापूर एक्सप्रेस अर्जुन बांगर. चेंडू हवेमध्ये, झेल होईल का? आणि नक्कीच झेल झालाय. योगेश भोईर, एक मोठा मासा गळायला लागलाय. योगेश भोईर बॅक टू पवेलियन. बघूया योगेशची जागा सांभाळण्यासाठी कोण येतोय. फलंदाज मुनाफ शेख, हा देखील एक मोठा फलंदाज. प्रिन्स ऑफ शिरो, गलत बात नाही ना भाऊ, त्यांच्या गावातला प्रिन्स आहे. मग कोणाला राग नको नाही. चांगल्याशी गोलंदाजी करताना अर्जुन, मी आधीच म्हटलं तर शहापूर एक्सप्रेस अर्जुन बांगर चांगल्याशी गोलंदाजी करताना. बघूया पुढील चेंडू. हो पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि झेल होईल का? परंतु नाही, चेंडू गेलाय सीमेरेषे पार. मुनाफ शेख आल्या आल्या षटकार मुनाफ शेख यांच्या बॅट मधनं आलाय. अर्जुन बांगर यांच्यावरती हल्ला बोल करताना फलंदाज मुनाफ शेख. तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चांगलीशी फलंदाजी आपल्या वैयक्तिक अकाउंट षटकांनी ओपन करताना. बघूया चौथा चेंडू पुन्हा एकदा अर्जुन याचा. आता मात्र लेग साईडच्या दिशेने बघूया चांगलासा फटका, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होईल का? नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक सिंगल.
तिथं सुबोध बसेल बघ, सुबोध बाईक वरती आपल्या गाडीच्या समोरच. नक्कीच एक चोरटी धाव देखील म्हणावं लागेल. 2 धावा. धावसंख्येवरती 9 धावा, 4 चेंडू 9 धावा. अजून या षटकातील बघायला गेलं तर 2 चेंडू शिल्लक आहे अर्जुन बांगर यांचे. 2 घेतलं नाही. फुलका चेंडू होता. बघूया चांगलं क्षेत्ररक्षण देखील होईल का. नक्कीच चांगलं असं क्षेत्ररक्षण देखील झालंय. 1 धाव पूर्ण केली फलंदाजाने. धावसंख्येवरती 10 धावा, 5 चेंडू 10 धावा. शेवटचा चेंडू अर्जुन बांगर यांचा. अरे कॉमेंट्री करतोय. दॅट इज अ वर्ल्ड पॉस्पॉटिकल वन. ठेव. घरी आलो मी 8-10 वाजता. ठेव थांब शेवटच्या चेंडूवरती तन्मय भांगरे यांनी केलाय ब्लास्ट. चेंडू फेकून दिलाय. सीमेरेषेपार षटकार. कडक मारला रे. चला गोलंदाजांनी काही करायची. 12 चेंडू आणि 23 धावांचं अजूनही लक्ष डीके स्पोर्ट्स संघासमोर. 12 चेंडू 23 धावा आणि त्यामध्ये खेळताय 2 फलंदाज. एक बाजूला मुनाब शेख, दुसऱ्या बाजूला तन्मय भांगरे. एक मोठा गडी बाद देखील झाला योगेश भोईरच्या. बघूया दुसरे षटक कोण घेऊन होत आहे. दीपक भगत दुसरे षटक घेऊन आलाय. स्ट्राईकला मुनाब शेख जो वैयक्तिक 9 धावांवरती खेळतोय. 12 चेंडू 23 धावांची गरज डीके स्पोर्ट्स संघाला. आणि पहिला चेंडू नक्कीच समोरच्या दिशेने चांगलासा फटका. तिथं 1 धाव पूर्ण केली. आणि स्ट्राईकला आता मात्र तन्मय भांगरे ज्यांनी मागच्या चेंडूवरती चांगलासा फटका मारला होता, षटकार लगावला होता, तोच तन्मय भांगरे आता मात्र स्ट्राईक वरती. नक्कीच क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर चेंडू त्याच्यावरती आलेली ही सिंगल. दहा चेंडू 21 धावांची अजूनही गरज. 10 चेंडू 21 धावा. चांगलीशी गोलंदाजी करताना दीपक भगत. आता मात्र कटरचा वापर केला गेला या चेंडूवरती. नक्कीच मुनाब याला चेंडू काही समजला नाही. परिणामी निर्धाव असा चेंडू. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज. स्ट्राईकला मुनाब शेख, प्रिन्स ऑफ शिरो. चांगलासा फटका त्याच्यावरती देखील एक सिंगल. म्हणजे जे एक समीकरण कुठेतरी सोपं वाटत होतं ते आता मात्र थोडस अवघड होताना. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज जिंकण्यासाठी. 8 चेंडू 20 धावा. या 2 चेंडू खूप महत्वाचे असतील डीके स्पोर्ट्स संघाला. बघूया स्ट्राईकला तन्मय भांगरे. चेंडू स्लॉट मध्ये होता. चेंडू हवेमध्ये. चेंडू जाईल. पंच चौकार की षटकार. चौकार. दिसला त्याला वाटलं सिक्स केलंय. हा रे लय क्लिअर घेतलं त्यांनी. बघ ना लय मध्ये पडला रे. आता मात्र या शेवटचा चेंडू नक्कीच शेवटचा चेंडू होता. निर्धावाचा चेंडू. तटस्थ असे पंच कुणाल पगारे आणि रोशन शेलार. आता मात्र समीकरण लावून टाकले ते. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. 6 चेंडू 16 धावा. बघूया हार्दिक 11 शहापूर की डीके स्पोर्ट
या दोन्ही संघांमध्ये कोणता संघ विजय होईल येणाऱ्या थोड्याच वेळामध्ये आपल्याला समजेल. चला मित्रांनो, घाई करायची आपल्याला विनंती असेल. ऑलरेडी खूप उशीर झालाय. 7:02 झाले. त्यामुळे अजूनही आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. आपण घाई करायची आहे. 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज जिंकण्यासाठी डीके स्पोर्ट संघाला. किती पाहिजेत? सही रे, असा कलाकार पाहिजे बरं. पटकन सांगू मारी बिस्किट आपण बघत बसला. बघूया शेवटचं षटक घेऊन आले तो बाली भांगरे. भांगरे भांगरे रे, भांगरे नाही रे, भांगरे. पहिला चेंडू बाली यांचा चेंडू गेलाय सीमेरेषे पार. 4 धावा. चौकार चौकार आहे. आता मात्र समीकरण 5 चेंडू आणि 12 धावा. 5 चेंडू 12 धावांची गरज. स्ट्राईकला मुनाफ शेख. शॉर्ट चेंडू होता ऑफसाईडच्या दिशेने. आता मात्र तिथे झेल होता परंतु झेल सोडला. आणि बघूया झेल सोडला की 2 धावा. नक्कीच एक चोरटी धाव देखील म्हणून लागेल. थोडासा गच्चावाचा थ्रो होता. त्या थ्रोवरती देखील एक धाव पूर्ण केली फलंदाजाने. या चेंडूवरती जिथे सिंगल होती तिथे दुहेरीमध्ये 2 धावा पूर्ण केला मुनाफ याने. आता मात्र 4 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. बघूया 4 चेंडू 10 धावांची गरज असताना कोणता संघ विजय होईल. हार्दिक 11 शहापूर की डीके स्पोर्ट या दोन्ही संघांमध्ये मोठी फाईट. नक्कीच शॉर्टी चेंडू होता. चेंडू हवेमध्ये होता. बघूया किती धावा घेतल्या जाईल. 1 धाव पूर्ण केली आणि 1च धाव या चेंडूवरती देखील. समीकरण येऊन टेपले ते 3 चेंडू 9 धावा. डीके स्पोर्ट की शहापूर. शहापूर की डीके स्पोर्ट. नक्कीच सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष या सामन्यावरती जेवढे देखील ऑनलाईन बघत असतील. 3 चेंडू 9 धावा. तन्मय भांगरे. नक्कीच स्लॉट मध्ये चेंडू होता. तन्मय भांगरे यांच्या बॅटमधून निघालेला होता. बघूया किती धावा घेतल्या जाईल. नक्कीच या चेंडूवरती मात्र पंच 1च धाव. 1 धाव दुसऱ्याचा प्रयत्न आणि तो धावचीत झालाय तो फलंदाज मुनाफ. आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. नक्कीच आपण सामना बघत आहोत. हार्दिक 11 शहापूर विपक्ष डीके स्पोर्ट या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना. 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. बघूया कोणता संघ विजय होईल. स्ट्राईकला येतो प्रिन्स ऑफ उंबरमाळी तन्मय भांगरे आणि गोलंदाजीवरती बाली. नक्कीच चेंडू फेकून दिलाय सीमेरेषे पार. षटकार. आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. 1 चेंडू 2 धावांची गरज. बघूया कोणता संघ विजय होईल. चांगली अशी फलंदाजी करताना तन्मय भांगरे. 1 चेंडू मध्ये 2 धावांची गरज असताना नक्कीच आपण बघत आहोत. एक शहापूरचा संघ तर दुसरा डीके स्पोर्ट. मोठी मॅच आपल्याला बघायला भेटते. त्या मॅच मध्ये लढाई करताना तोच मध्ये सलामीवीर तन्मय भांगरे वैयक्तिक 7 चेंडू मध्ये 19 धावांवरती खेळताना फलंदाज तन्मय. बघूया. आता मात्र चांगला कट लागून गेला चेंडू गेलाय सीमेच्या पलीकडं आणि सामना जिंकला डीके स्पोर्ट संघाने. तन्मय भांगरे यांच्या बॅटमधून विजय पटकावलाय तो. चला आपण मित्रांनो लगेच बाहेर निघायचंय. आता मात्र शेवटचा सामना अंतिम सामना. चला एकटा संघ आपले कर्णधार लगेच पाठवायचे.
तसंच डीके स्पोर्ट्स संघ आपला देखील कर्णधार लगेच आपल्याला उपस्थिती दाखवायची होता. कुठल्याही प्रकारचा विलंब करू नये मित्रांनो.